नमस्कार. सीतायन हे देना मारियम या लेखिकेने ध्यानातून लिहिलेले पुस्तक मी वाचले. खूप नवीन वाटले. बऱ्याचशा गोष्टी ज्या यापूर्वी कधी कथा पुराणातून ऐकल्या नव्हत्या. काही प्रसंग जे ऐकण्यातही आले नव्हते असे प्रसंग या पुस्तकात आहेत. त्या वाचताना मन खूप हळवं होतं. महाराणी सीता आपल्याला कुठेही महाराणीच्या स्वरूपात दिसत नाही, तर एक असामान्य स्त्री जिचा पूर्ण जीवनकाळ हा सेवा, समर्पण, प्रेम यासाठीच वाहून दिलेला दिसतो. इतरांबद्दलची भूतदया म्हणजे प्राणी, वनस्पती, आदिवासी यांच्या प्रतीचे प्रेम, घरापासून दूर जाण्याचा धाडसी निर्णय, रावणाच्या लंकेतील वास्तव्य असताना योगमायेने स्वतःचे संरक्षण करणे, रावणाशी युद्ध करणे, यमराजाशी लढाई करून लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची मर्यादा कमी करत त्यांचा जीव वाचवणे, शूर्पणखेचा डाव ओळखून राम लक्ष्मण यांचा जीव वाचवणे, जंगलातील प्राणी मरणोन्मुख असताना त्यांना पाल्याचा रस देणे, औषध देणे, आपल्या मुलांना संस्कार करणे, दासींना प्रेमाने जवळ घेणे, अंतर्ज्ञानाने भूतकाळ आठवून वर्तमानातील शोध घेत जगणे, अशा अनेक बाबी एका मानवी शरीर धारणी स्त्री करते. आणि तिची जी मानसिकता आहे, कर्तव्यनिष्ठा आहे, सत्कर्माचा ध्यास जो आहे, या सर्वच बाबीने सीतेची कथा वाचताना तिचे व्यक्तिमत्व, तिची भूमिका नक्कीच कळू लागते. मन खूप विषण्णही होते. नेहमीच स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते हे नकळत जाणवते. सुख म्हणजे नक्की काय असते हे कळण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे. आपल्या जन्मात आपण काय जमा करून नेतो हे फार महत्त्वाचे आहे. क्षणोक्षणी फसवे प्रसंग समोर येत असतात. त्यावेळी भान ठेवून काम करणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठीच एकांतात शरीर सैल सोडून निर्विचार ध्यान करणे फार गरजेचे आहे हे कळू लागते. प्रत्येकासमोर त्याचे कर्म वाढून ठेवलेले असतेच. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या कुवतीनुसार ते सोडवत पुढे जात असतो. पण अविवेकीपणा विकारांना बळी पडताच त्याची दुर्गती होण्यास वेळ लागत नाही. आयुष्य कंठणे ही तारेवरची कसरत असते. त्यासाठी संतुलन, संयम हा सांभाळता आला पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे. राजा होणे जरी भाग्यात असले तरीही त्या राजेपदाची शान किती आणि कशी वाढवावी हे सीतेने आपल्या कर्मातून दाखवून दिलेले आहे. अशा शालीन, विद्वान पृथ्वीकन्या सीतेचे हे चरित्र खूप प्रेरणादायी आहे. आपल्या पदाची प्रतिष्ठा तिने कशी राखली, त्यामुळेच तिचे पंचकन्या स्मरणित्यमध्ये नाव येते आहे. कुठलाही गर्व तिच्याजवळ नाही, कोणताही अभिमान ती बाळगत नाही, कोणताही अविचार तिच्याकडे नाही, कोणतेही दुष्कर्म तिच्या हातून होत नाही. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. हाच तर राजयोग नसावा का असे मला वाटते. धन्यवाद.